महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ, पोलादपूर शहरात पुराच्या पाण्याचा शिरकाव, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी विस्थापित होण्याच्या प्रशासनाच्या सूचना, विस्थापितांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध, तहसीलदार कपिल घोरपडे। पोलादपूर शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरूच असून सावित्री नदीपात्राच्या पाणी पातळीत सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास अचानक वाढ होऊन पुराच्या पाण्याने नागरी वस्तीत शिरकाव केल्यामुळे प्रशासन सज्ज झाले असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना विस्थापित करण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे। सावित्री नदी पाणी पातळी वाढ झाल्यानंतर तात्काळ पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे, नगराध्यक्ष अस्मिता पवार, PSI सतीश पवार व महसूल अधिकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांना कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास विस्थापित होण्याच्या सूचना आणि मार्गदर्शन केले आहे। आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यांच्या घरात पाणी शिरले अशा नागरिकांना तात्काळ स्थलांतर व्हावे आणि नगरपंचायत व अन्य ठिकाणी विस्थापित कुटुंबांसाठी व्यवस्था करण्यात आल्याचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी सांगितले। क्षेत्रफळ येथे झालेल्या सकाळी झालेल्या भूस्खलनाबाबतही तहसीलदार कपिल घोरपडे यांनी विचारले असता ते म्हणाले की 3:45च्या सुमारास भूस्खलनाची खबर मिळताच सर्व प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी घटनास्थळी धाव घेऊन NDRFची टीम प्रचारण करण्यात आली। सर्व परिस्थिती सध्या नियंत्रणात असून या परिसरातील सर्व कुटुंबियांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे सांगण्यात आले आहे। दर्डीचा सुमारे 800 मीटरचा प्रवास मोठा अंतर असल्याने नागरिक भीतीच्या छायेत होते, मात्र प्रशासनाने तातडीने धाव घेत येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे। प्रशासन आणि प्राथमिक जबाबदारी म्हणून या नागरिकांना तातडीने घरकुल उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी असल्याचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी सांगितले। त्याचबरोबर नाणेघोड येथे भूस्खलन धोका लक्षात घेऊन येथील 33 कुटुंबातील 69 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती दिली आहे। यामध्ये 32 पुरुष, 31 स्त्रिया, 6 लहान मुले एकूण 69 नागरिकांना विस्थापित केले आहे अशी माहिती सांगितली। महाबळेश्वर घाटमाता, कशेडी घाटमाता तसेच पोलादपूर परिसरात सध्या पावसाचे प्रमाण अधिक असून नागरिकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर। मॅडम, प्रभातनगर पश्चिम भागात गेली 2 दिवस गुडघाभर पाणी शिरलेलं आहे। आजही अद्यापही तो निचरा परिपूर्ण झालेला नाही। तर याबाबत आपण प्रथम नागरिक म्हणून पोलादपूरच्या आपली भूमिका काय आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी काय उपाययोजना करणार आहे? मुख्य अधिकाऱ्यांना ज्या वेळेला परवाच्या दिवशी जिथे पाणी आलेलं तिथे प्रत्यक्षात आम्ही जाऊन आलेलो, मुख्य अधिकारी पण तिथे होते। तर त्यांच्या ह्याच्याप्रमाणे तहसीलदार सर बोललेले आहेत, त्या दोन्ही ह्याच्यानी आम्ही एक प्रयत्न करत आहोत। परवाच्या दिवशीसुद्धा आम्ही ज्यांनी भराव केलेला होता, महाडिक म्हणून आहेत, त्यांच्या इथे भराव होता, तो भरावसुद्धा आम्ही तिकडे घेऊन जिथे पाण्याचा हे होत होता, जिथे फुटलेलं होतं पाण्याचा बांध, तो बांध आम्ही परत व्यवस्थित तिथे करून घेतलेला आहे। आज आम्ही रेसिपी बघत होतो तिथे हे करण्यासाठी, पण आम्हाला आज भेटला नाही। तर उद्या तो जर उपलब्ध झाला त्याच्यातून तर ते आम्ही करणार आहोत। महत्त्वाचा विषय असा आहे, प्रभातनगरच्या पश्चिम भागात नवीन भराव टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह काटेजळीपासून पोलादपूरपर्यंत येतो। तर ते पाणी पूर्ण नगरात, प्रभातनगर असेल, पसायदान सोसायटी असेल, त्या परिसरात पूर्ण पाणी भरलेलं आहे। तर यासाठी आपण उपाययोजना काय करणार आहात? आत्ताच आम्ही तिथे जाऊन आलेलो आहोत प्रभातनगरमध्ये। तर LNT वाल्यांना आम्ही बोललो की ते सगळं त्यांना ती जी परिस्थिती आहे ती दाखवली, तर ते उद्या JCP आम्हाला देणार आहे आणि त्याच्याने आम्ही तो पूर्ण भराव जो साईट भराव केलेला आहे तो सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की तिकडचा भरावसुद्धा तुम्हाला जरी हे करावं लागला तरी चालेल, पण पाणी व्यवस्थित गेलं पाहिजे की जेणेकरून नागरिकांना तो त्रास झाला नाही। धन्यवाद।